येस यू कॅन. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चेंज द व्हॉइस, रूल फर्स्ट, रूल सेकंड आणि रूल थर्ड विथ एक्झाम्पल समजून घेतलेले आहे. या व्हिडिओमध्ये आपण रूल फोर्थ, रूल फिफ्थ आणि रूल सिक्स्थ विथ एक्झाम्पल समजून घेणार आहोत. तर ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस रूल फोर्थ. आता रूल फोर्थ आहे इफ देअर इज परफेक्ट टेन्स. परफेक्ट टेन्स म्हणजे एकतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स, या दोन्हींचेच ॲक्टिव्ह टू पॅसिव्ह व्हॉइसचे एक्झाम्पल्स आपण प्रॉबेबली स्टडी करणार आहोत. म्हणजेच रूलमध्ये आपण असं म्हणू शकतो इफ देअर आर, हॅव, हॅज, हॅड. एक्झाम्पलमध्ये हॅव, हॅज, हॅड जर असेल म्हणजेच इफ देअर इज परफेक्ट टेन्स. तर फॉर्म्युला होईल ऑब्जेक्ट प्लस हॅव, हॅज, हॅड पैकी एक प्लस बिन, इथं बिन वापरायचं आहे, प्लस पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्बचे तिसरे रूप, प्लस कॉम्प्लिमेंट, प्लस बाय, प्लस सब्जेक्ट. या फॉर्म्युल्यानुसार आपण आता एक्झाम्पल सॉल्व करूया. लेट्स सी. आय हॅव अटेंडेड द झूम मीटिंग. या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट आय, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, अटेंडेड मेन वर्ब आहे. द झूम मीटिंग हे ऑब्जेक्ट आहे. आता या एक्झाम्पलचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. फर्स्ट गिवन एक्झाम्पल हे ॲक्टिव्ह व्हॉइसचे आहे, हे तुमच्या लक्षात आलेले असेल कारण सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आता पॅसिव्ह व्हॉइस करताना रूल फोर्थ नुसार हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर रूल फोर्थ नुसारच का करायचं? कारण एक्झाम्पलमध्ये बघा हॅव आलेला आहे, मग रूलच आहे आपला हॅव, हॅज, हॅड असेल तर किंवा परफेक्ट टेन्स असेल तर मग या रूलनुसार आपण आन्सर सॉल्व करूया. ऑब्जेक्ट सुरुवातीला द झूम मीटिंग, त्यानंतर हॅव, हॅज, हॅड पैकी एक. या एक्झाम्पलमध्ये हॅव आलं आहे, मग हॅव किंवा हॅज पैकी एक येईल. आता द झूम मीटिंग हे ऑब्जेक्ट सुरुवातीला आलं आहे, हे एक वचनी आहे म्हणून यानंतर हॅजच वापरावे लागेल, हॅव वापरता येणार नाही. त्यानंतर आपल्या फॉर्म्युल्यानुसार येईल बिन, पास्ट पार्टिसिपल वर्बचे अटेंडेड, पास्ट पार्टिसिपल नंतर कॉम्प्लिमेंट. या एक्झाम्पलमध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे, मग बाय आणि सब्जेक्ट आय आहे त्याचं मी होईल. सो आन्सर विल बी द झूम मीटिंग हॅज बीन अटेंडेड बाय मी. नेक्स्ट एक्झाम्पल. द पोएट हॅज डिस्क्राईब द इंडियन वीवर्स. या एक्झाम्पलमध्ये द पोएट सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब आहे, डिस्क्राईब्ड मेन वर्ब आणि द इंडियन वीवर्स हे ऑब्जेक्ट आहे. येथे कॉम्प्लिमेंट नाही. रूलनुसार आपण सेम एक्झाम्पल सॉल्व करूया. रूल फोर्थ. रूल फोर्थनुसार हे सॉल्व करायचं कारण हॅज आलेलं आहे, पास्ट पार्टिसिपल आहे, परफेक्ट टेन्स आहे म्हणून रूल फोर्थनुसार ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल. यानंतर फॉर्म्युलानुसार हॅव, हॅज, हॅड पैकी एक. हॅज आलंय म्हणजे हॅव किंवा हॅज पैकी एक वापरायचं. इंडियन वीवर्स अनेक वचन आहे, प्लुरल आहे म्हणून हॅज न वापरता हॅव वापरावे लागेल. त्यानंतर फॉर्म्युलानुसार बिन, बिन नंतर पास्ट पार्टिसिपल येते मेन वर्बचे, डिस्क्राईब्ड. त्यानंतर कॉम्प्लिमेंट रूलनुसार या एक्झाम्पलमध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय प्लस सब्जेक्ट, सब्जेक्ट आहे द पोएट. आन्सर होईल द इंडियन वीवर्स हॅव बीन डिस्क्राईब्ड बाय द पोएट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे
द रायटर हॅज टोल्ड द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स इन द सोसायटी. या एक्झाम्पलमध्ये द रायटर सब्जेक्ट आहे, हॅज हेल्पिंग वर्ब, टोल्ड मेन वर्बचे हे पास्ट पार्टिसिपल आहे, द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स हे ऑब्जेक्ट आहे आणि ऑब्जेक्ट नंतर जो प्रेपोजिशन नंतरचा पार्ट येतो इन द सोसायटी ते कॉम्प्लिमेंट आहे. या एक्झाम्पलमध्ये रूल 4 नुसार प्रेझेंट परफेक्ट टेन्सच आहे कारण हॅज आलेला आहे. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल, द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स. ऑब्जेक्ट सुरुवातीला आल्यानंतर हेल्पिंग वर्ब हॅव, हॅज, हॅड पैकी एक वापरायचे. इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स यानंतर हॅजच येईल कारण इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स, इथं मॅनर्स अनेक वचन आहे. आपल्याला वाटेल की इथं हॅव वापरायचे, पण मॅनर्स अनेक वचन जरी असेल तरी मॅनर्सचे इम्पॉर्टन्स, महत्त्व ही एक वचनी फ्रेज झाली आहे आणि म्हणून इथं हॅजच वापरावे लागेल. त्यानंतर येईल बिन, फॉर्म्युल्यानुसार बिन नंतर येईल पास्ट पार्टिसिपल टोल्ड, पास्ट पार्टिसिपल नंतर कॉम्प्लिमेंट वाक्यातलं येईल इन द सोसायटी. त्यानंतर रूलनुसार बाय आणि सब्जेक्ट. या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट आहे द रायटर म्हणून बाय नंतर द रायटर. आन्सर होईल द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स हॅज बीन टोल्ड इन द सोसायटी बाय द रायटर. आता सेम एक्झाम्पल कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट नंतर घेऊन पण आपण सॉल्व करू शकतो. फॉर एक्झाम्पल द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स हॅज बीन टोल्ड यानंतर बाय द रायटर हा पार्ट आपण घेऊ शकतो. टोल्ड नंतर बाय द रायटर हा पार्ट आपण आधी घेऊ शकतो आणि यानंतर इन द सोसायटी हे कॉम्प्लिमेंट वाक्याच्या शेवटी पण आपण घेऊ शकतो. आन्सर दुसऱ्या प्रकारे असे येईल, द इम्पॉर्टन्स ऑफ गुड मॅनर्स हॅज बीन टोल्ड बाय द रायटर इन द सोसायटी. म्हणजे कॉम्प्लिमेंट हे बायच्या अगोदर घेता येऊ शकते किंवा सब्जेक्ट नंतर घेतले तरी ते आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, द कॉप्स हॅड अरेस्टेड सॉपी. या एक्झाम्पलमध्ये द कॉप्स सब्जेक्ट, हॅड हेल्पिंग वर्ब, अरेस्टेड मेन वर्ब आणि सॉपी ऑब्जेक्ट. येथे कॉम्प्लिमेंट नाही आहे. फॉर्म्युल्यानुसार येथे हॅड आलेले आहे म्हणजे परफेक्ट टेन्स आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला सोपी, हेल्पिंग व्हर्ब हॅड असेल तर हॅडच घ्यावे लागेल. हॅज किंवा हॅव जर असेल तर दोन्हीपैकी एक घेता येते, पण हॅड जर असेल तर हॅडच घ्यायचं. त्यानंतर रूलनुसार बिन, अरेस्टेड मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल अरेस्टेड हेच राहील. त्यानंतर कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून डिरेक्टली बाय आणि सब्जेक्ट द कॉप्स. द कॉप्स म्हणजेच द पोलिसमन. आन्सर होईल सॉपी हॅड बीन अरेस्टेड बाय द कॉप्स. या एक्झाम्पल्सवरून तुमच्या लक्षात आले असेल की परफेक्ट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस जर करायचा असेल म्हणजेच हॅव, हॅज, हॅड जर एक्झाम्पलमध्ये असेल तर त्यानंतर फक्त बीन वापरायचं, एवढंच लक्षात ठेवा. फॉर्म्युला तुम्ही पाहू शकता आणि बिन वापरून पुढचं वाक्य ऑलरेडी ॲज इट इजच असते, पण थोडंफार फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फक्त स्ट्रक्चर बदलावे लागते. रूल 5th, इफ देअर इज कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस म्हणजेच प्रोग्रेसिव्ह टेन्स, अपूर्ण काळ जर असेल. आता अपूर्ण काळ कसा ओळखायचा हे ऑलरेडी टेन्समध्ये आपण समजून घेतलेले आहे. सिंपल तुम्ही लक्षात ठेवायचं, जर व्हर्बला ING प्रत्यय असेल एक्झाम्पलमध्ये, इफ देअर इज प्रेझेंट पार्टिसिपल, तर अशा वेळेला ऑब्जेक्ट
प्लस ॲम इज आर असेल तर त्यापैकी एक, वॉज वेअर असेल तर त्यापैकी एक, प्लस बीइंग प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस कॉम्प्लिमेंट प्लस बाय प्लस सब्जेक्ट. पुढचा पार्ट कॉमनच राहणार आहे. जसं परफेक्ट टेन्समध्ये आपण बीन वापरले तसे कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स जर असेल तर बीइंग वापरायचं आहे. एवढाच फक्त बदल आहे. एक्झाम्पलवरून तुमच्या लगेच लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, दे आर लोकेटिंग द मिसिंग्स इन द माइन. या एक्झाम्पलमध्ये दे सब्जेक्ट, आर हेल्पिंग वर्ब, लोकेटिंग मेन वर्ब, द मिसिंग्स ऑब्जेक्ट, प्रेपोजिशन इन नंतरचा पार्ट जो आहे तो कॉम्प्लिमेंट आहे. प्रेपोजिशन नंतर किंवा ऑब्जेक्ट नंतर जो पार्ट येतो तो कॉम्प्लिमेंट असतो. आता या एक्झाम्पलमध्ये पहिल्यांदा कोणता टेन्स हे आपण आयडेंटिफाय करूया. ॲम इज आर पैकी आर आलेले आहे आणि लोकेटिंग क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे, म्हणजेच प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. रूलनुसार प्रोग्रेसिव्ह टेन्स जर असेल आणि कसा ओळखणार, आयएनजी प्रत्यय असतोच वर्बला, तर याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना रूलनुसार ऑब्जेक्ट सुरुवातीला येईल द मिसिंग्स, ऑब्जेक्ट नंतर आता या एक्झाम्पलमध्ये आर आलेले आहे ते इथं वॉज वेअर घेताच येणार नाही, प्रेझेंट टेन्स आहे आणि म्हणून ॲम इज आर पैकीच एक घ्यावे लागेल. मग द मिसिंग्स अनेक वचन आहे म्हणून आरच येईल. ॲम इज आर पैकी आर वापरावे लागेल. त्यानंतर रूलनुसार काय घ्यायचं आपल्याला, बीइंग, मेन वर्बचे पास्ट पार्टिसिपल घ्यायचे. इथे प्रेझेंट पार्टिसिपल आहे, आयएनजी प्रत्यय. आपल्याला तिसरं रूप घ्यायचं आहे, लोकेटिंगचे तिसरे रूप लोकेटेड. त्यानंतर कॉम्प्लिमेंट वाक्यातलं कोणतं आहे, इन द माइंड. त्यानंतर बाय आणि सब्जेक्ट. या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट दे आहे, मग देचं होईल देम. आन्सर होईल द मिसिंग्स आर बीइंग लोकेटेड इन द माइंड बाय देम. नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल, ही इज ब्रिंगिंग द मेडिसिन्स फॉर हिज ग्रॅनी. या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट आहे ही, इज ब्रिंगिंग मध्ये इज हेल्पिंग वर्ब, ब्रिंगिंग मेन वर्ब, द मेडिसिन्स ऑब्जेक्ट, फॉर हिज ग्रॅनी कॉम्प्लिमेंट. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना एक्झाम्पलमध्ये इज आलेला आहे आणि व्हर्बला आयएनजी प्रत्यय आहे, म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग कंटिन्युअस टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा म्हणजे ऑब्जेक्ट आता सुरुवातीला द मेडिसिन्स. पॅसिव्ह व्हॉइस करताना ऑब्जेक्ट सुरुवातीला घेतले, मेडिसिन्स नंतर वाक्यात इज आहे, मग ॲम इज आर पैकी एक हेल्पिंग वर्ब, मेडिसिन्स अनेक वचन आहे म्हणून आरच वापरावे लागेल, इज वापरता येणारच नाही. त्यानंतर ब्रिंगिंग आहे, याचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे. त्यापूर्वी रूलनुसार बीइंग वापरायचं. ओके, सो आर हेल्पिंग वर्ब वापरलं कारण अनेक वचन आहे, बीइंग वापरलं त्यानंतर कारण वर्बला आयएनजी प्रत्यय आहे, प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. त्यानंतर ब्रिंगिंगचं तिसरं रूप ब्रॉट. त्यानंतर कॉम्प्लिमेंट घ्यायचं आहे फॉर हिज ग्रॅनी. त्यानंतर बाय आणि बाय नंतर सब्जेक्ट घ्यावा लागणार आहे, हीचं होईल हिम. मग हे आन्सर होईल द मेडिसिन्स आर बीइंग ब्रॉट फॉर हिज ग्रॅनी बाय हिम. नेक्स्ट एक्झाम्पल आपण पाहूया. द प्युपिल्स वेअर क्रिएटिंग द नॉईज. या एक्झाम्पलमध्ये द प्युपिल्स सब्जेक्ट, वेअर हेल्पिंग वर्ब, क्रिएटिंग मेन वर्ब किंवा तुम्ही प्रेझेंट पार्टिसिपल असे बोलू शकता आणि द नॉईज ऑब्जेक्ट. येथे कॉम्प्लिमेंट नाही आहे.
याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिल्यांदा रूल काय आपला, हेल्पिंग वर्ब ॲम इज आर वॉज वेअर असतील तर, किंवा प्रोग्रेसिव्ह किंवा कंटिन्युअस टेन्स असेल तर. मग येथे हा रूल ॲप्लिकेबल होतोय. वेअर हेल्पिंग वर्ब आहे, प्रेझेंट पार्टिसिपल आहे, म्हणजे पास्ट प्रोग्रेसिव्ह आहे. रूलनुसार पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते, द नॉईज. त्यानंतर वॉज वेअर पैकी एक वापरावे लागेल. इथे ॲम इज आर वापरताच येणार नाही, कारण ऑलरेडी एक्झाम्पलमध्ये वेअर आलेले आहे, म्हणून वॉज किंवा वेअर पैकी एक. मग आता द नॉईज नंतर वेअर वापरता येईल का? एक्झॅक्टली वापरता येणार नाही, कारण हे सिंग्युलर आहे, म्हणून वॉज. त्यानंतर फॉर्म्युलानुसार बीइंग, क्रिएटिंगचं तिसरं रूप क्रिएटेड, कॉम्प्लिमेंट नाही आहे म्हणून बाय नंतर सब्जेक्ट येईल द प्युपिल्स. द प्युपिल्स म्हणजेच द स्टुडंट्स. आन्सर येईल द नॉईज वॉज बिंग क्रिएटेड बाय द प्युपिल्स. नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, शी वॉज डिस्ट्रीब्युटिंग द मास्क अँड सॅनिटायझर्स टू द पीपल. येथे शी सब्जेक्ट, वॉज हेल्पिंग वर्ब, डिस्ट्रीब्युटिंग मेन वर्ब, और यू मे कॉल इट प्रेझेंट पार्टिसिपल. द मास्क अँड सॅनिटायझर्स ऑब्जेक्ट, आणि ऑब्जेक्ट नंतर प्रेपोजिशन नंतरचा जो पार्ट आहे तो कॉम्प्लिमेंट टू द पीपल. या एक्झाम्पलचा पॅसिव्ह व्हॉइस करताना नेहमी ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला द मास्क अँड सॅनिटायझर्स, द मास्क्स अँड सॅनिटायझर्स. ऑब्जेक्ट वाक्याच्या सुरुवातीला आल्यानंतर फॉर्म्युल्यानुसार ॲम इज आर किंवा वॉज वेअर पैकी एक. येथे ऑलरेडी वॉज आलेलं आहे, मग द मास्क अँड सॅनिटायझर्स नंतर वॉज किंवा वेअर पैकी एक येईल. आता इथं वॉज येणारच नाही, कारण मास्क अँड सॅनिटायझर्स हे अनेक वचन आहे, आणि म्हणून येथे वेअर येईल. फॉर्म्युल्यानुसार बीइंग, म्हणजे आयएनजी प्रत्यय म्हणून बीइंग वापरलं, आणि डिस्ट्रीब्युटिंग हे मेन वर्ब आहे, याचं पास्ट पार्टिसिपल येईल डिस्ट्रीब्युटेड. त्यानंतर कॉम्प्लिमेंट टू द पीपल. त्यानंतर बाय फॉर्म्युल्यानुसार, आणि बाय नंतर सब्जेक्ट शी आहे त्याचं हर होईल. आन्सर होईल द मास्क अँड सॅनिटायझर्स वेअर बिंग डिस्ट्रीब्युटेड टू द पीपल बाय हर. सेम एक्झाम्पल तुम्ही दुसऱ्या प्रकारेही सॉल्व करू शकता, जसं मी पूर्वी सांगितलं. द मास्क अँड सॅनिटायझर्स वेअर बिंग डिस्ट्रीब्युटेड बाय हर टू द पीपल. हे पण आन्सर बरोबर आहे. रूल 5 वरून तुमच्या लक्षात आले असेल की कंटिन्युअस किंवा प्रोग्रेसिव्ह टेन्स जर असेल तर बीइंग वापरायचं आहे. फॉर्म्युला जर लक्षात असेल तर कुठलंही एक्झाम्पल तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. नाऊ रूल 6. आता रूल 6 जो आहे तो पहिल्या 5 रूलपेक्षा थोडा वेगळा आहे. रूल 6 आहे इफ देअर इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, म्हणजे आज्ञार्थी वाक्य असेल तर. मग आता आज्ञार्थी वाक्य कसे ओळखायचे? तर आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही मेन वर्बने होते. सिम्पली ऑर्डर्स असतात. जस्ट व्हेन यू गिव्ह एनी ऑर्डर, फॉर एक्झाम्पल गो टू द मार्केट, सबमिट युअर असाइनमेंट्स, कम हिअर, स्टँड अप, सिट डाऊन. ऑर्डर्स आहेत, वर्बने सुरुवात होते. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सब्जेक्ट नसतो. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये सुरुवातच वर्बने होते आणि त्यानंतर ऑब्जेक्ट असते किंवा कॉम्प्लिमेंट असते. तर या इम्परेटिव्ह सेंटेन्सचा आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस कसा करता हे समजून घ्यायचे आहे. एक्झाम्पलवरून ही कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. सो रूल 6, इफ देअर इज इम्परेटिव्ह सेंटेन्स, फॉर्म्युला होईल लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी
प्लस पास्ट पार्टिसिपल प्लस कॉम्प्लिमेंट. फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल आहे डोनेट द ब्लड. आता हे एक्झाम्पल अगोदरच्या एक्झाम्पल्सपेक्षा थोडं वेगळं आहे. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. कसं आयडेंटिफाय केलं आपण? सुरुवातीला डोनेट म्हणजे व्हर्ब आलेले आहे, त्यानंतर द ब्लड हे ऑब्जेक्ट आलेले आहे. या एक्झाम्पलमध्ये सब्जेक्ट नाही आहे, व्हर्बने सुरुवात आहे, म्हणून इम्परेटिव्ह सेंटेन्स. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना फॉर्म्युल्यानुसार सुरुवातीला लेट वापरावे लागेल, त्यानंतर ऑब्जेक्ट द ब्लड, त्यानंतर बी, त्यानंतर जे व्हर्ब आहे त्याचे पास्ट पार्टिसिपल डोनेटेड. एक्झाम्पलमध्ये कॉम्प्लिमेंट नाही आहे, त्यामुळे कॉम्प्लिमेंट घेता येत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं आहे, येथे बाय प्लस सब्जेक्ट येणार नाही, कारण हा इम्परेटिव्ह सेंटेन्सचाच पॅसिव्ह व्हॉइस आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. सेव्ह द ट्रीज फॉर बेटर एन्व्हायरमेंट. येथे सेव्ह व्हर्ब आहे, द ट्रीज ऑब्जेक्ट आहे, फॉर बेटर एन्व्हायरमेंट प्रेपोजिशन नंतरचा भाग हे कॉम्प्लिमेंट झाले. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना पहिल्यांदा चेक करा हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे का. सेव्ह व्हर्बने सुरुवात झालेली आहे, सब्जेक्ट नाही आहे, दॅट्स वाय इम्परेटिव्ह सेंटेन्स. मग आपल्या फॉर्म्युलानुसार आपण सॉल्व करूया. सुरुवातीला येईल लेट, त्यानंतर येईल ऑब्जेक्ट, त्यानंतर बी, व्हर्बचे पास्ट पार्टिसिपल सेव्ड. फॉर्म्युल्यानुसार आपण जात आहोत. लेट, ऑब्जेक्ट, बी, पास्ट पार्टिसिपल सेव्ड, कॉम्प्लिमेंट फॉर बेटर एन्व्हायरमेंट. So answer will be let the trees be saved for better environment. Next example. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सबमिट युअर प्रोजेक्ट्स टुडे. येथे सबमिट हे व्हर्ब आहे, युअर प्रोजेक्ट्स हे ऑब्जेक्ट आहे आणि टुडे हे कॉम्प्लिमेंट आहे. हे एक्झाम्पल इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण व्हर्बने सुरुवात आहे, सबमिट, त्यानंतर ऑब्जेक्ट आलेला आहे. येथे सब्जेक्ट नाही आहे आणि म्हणून याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना फॉर्म्युल्यानुसार लेट, नंतर ऑब्जेक्ट येईल युअर प्रोजेक्ट्स, त्यानंतर फॉर्म्युल्यानुसार येईल बी, सबमिट या व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल येईल सबमिटेड, त्यानंतर कॉम्प्लिमेंट आहे टुडे. सो आन्सर विल बी लेट युअर प्रोजेक्ट्स बी सबमिटेड टुडे. वन मोर एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे ड्राईव्ह युअर कार केअरफुली. येथे ड्राईव्ह मेन वर्ब, युअर कार ऑब्जेक्ट, केअरफुली ॲडवर्ब म्हणजेच ते कॉम्प्लिमेंट आहे. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण मेन वर्बने सुरुवात झाली आहे, सब्जेक्ट नाही आहे. याचा पॅसिव्ह व्हॉइस करताना फॉर्म्युल्यानुसार लेट सुरुवातीला येईल, त्यानंतर ऑब्जेक्ट युअर कार, त्यानंतर बी, मेन वर्बचे पास्ट पार्टिसिपल ड्राईव्हचं ड्रिव्हन होईल, उरलेला भाग म्हणजेच कॉम्प्लिमेंट केअरफुली. आन्सर विल बी लेट युअर कार बी ड्रिव्हन केअरफुली. आपण या व्हिडिओमध्ये रूल 4, रूल 5 आणि रूल 6 हे 3 रूल पाहिलेले आहे. आता व्हॉइस चॅलेंज. सो आर यू रेडी फॉर व्हॉइस चॅलेंज? मी 3 एक्झाम्पल देईल. हे 3 एक्झाम्पलचा पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला करायचा आहे आणि कॉमेंट बॉक्समध्ये त्याचे आन्सर्स लिहायचे. सो फर्स्ट एक्झाम्पल, Abhishek has received the mail from the company. Second example, Dell had established the computer firm. And last example, celebrate
गणेश फेस्टिवल इको फ्रेंडली. हे 3 एक्झाम्पल आहेत ॲक्टिव्ह व्हॉइसचे. त्याचा तुम्हाला पॅसिव्ह व्हॉइस तयार करायचा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण WH क्वेश्चनचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करतात हे समजून घेणार आहोत. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.